पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर मुंबई महापालिकेकडून झालेल्या खर्चामुळे आता वाद निर्माण झालाय। मोदींच्या रोड शोवर मुंबई महापालिकेने तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। हा खर्च करून बीएमसीने आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा आरोपही शिवसेनेने केलाय। घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झालेल्या रोड शोच्या खर्चावरून नवा वाद निर्माण झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रोड शोवर झालेल्या खर्चावरून बीएमसीवर टीका केली आहे। मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने तब्बल 3 कोटी 56 लाखांचा खर्च केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। हा खर्च निवडणूक आयोग कुणाच्या प्रचार खर्चात लावणार आहे असा सवालही त्यांनी केलाय। मुंबई महापालिकेने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। नरेंद्र मोदी जी यहाँ प्रचार के लिए आए, रोड शो किया। लगभग 3.5 करोड़ रुपए का जो खर्चा है वो बीएमसी ने उठाया एक पार्टी का। 3.5 करोड़ को चुना लगाया ये लोगों ने मुंबई में आकर, जनता के तिजोरी पर भार दिया। और मैं जानना चाहता हूँ मुंबई के बीएमसी कमिश्नर से, ये 3 करोड़ 56 लाख जो मोदी के प्रचार दौरा रोड शो के ऊपर खर्चा हुआ है बीजेपी के लिए, वो कहाँ से जा रहा है? उद्धव ठाकरेंनीही मोदींच्या रोड शोवर टीकास्त्र सोडले। मुंबईला कोट्यावधी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारकडूनच मुंबईची लूट सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मैं काल जे मोदी म्हणाले की मी मुंबईला असं करेन, मुंबईला तसं करेन, तुम्ही मुंबईला भिकारी करताय। माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या 90,000 कोटीच्या ज्या काही एफडीज होत्या त्या आता तुम्ही तोडायला लागला। 2 दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काय तुफान मस्तवाल रोड शो केला। मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा, मुंबई महापालिकेचा किमान 5 ते 10 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शो साठी करवला। निवडणूक आयोग प्रचाराच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवत असतं, पण रोड शो साठी मुंबई महापालिकेने केलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च निवडणूक आयोगाच्या नजरेतून कसा सुटला की त्यांच्याकडे कानाडोळा केला असा प्रश्न निर्माण झालाय। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।